राम गणेश गडकरी यांनी साधारणपणे 110 वर्षांपूर्वी राजसन्यास हे संगीत नाटक लिहिलं। या नाटकामध्ये छत्रपती संभाजी महाराजांचं चुकीचं, आक्षेपार्ह आणि बदनामीकारक चित्रण केलं गेलं असा आरोप गेली काही वर्ष, काही दशकं सुद्धा केला जातोय। हा वादग्रस्त मजकूर किंवा हे नाटक शासकीय संग्रहामधून वगळावं अशी मागणी सुद्धा केली जात होती आणि याच मागणीला यश आलंय। राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ प्रकाशित करत असलेल्या संपूर्ण गडकरी खंड 1 मधून राजसन्यास हे नाटक आता वगळलं जाणार आहे। बघूयात। स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर राम गणेश गडकरी यांनी राजसन्यास हे नाटक लिहिलं। या नाटकातील काही पात्रांची भाषा आणि उतारे शंभूराजांची बदनामी करणारे आहेत असा आक्षेप घेत गेली काही वर्ष याला जोरदार विरोध होतोय। असं हे वादग्रस्त नाटक शासकीय संग्रहातून वगळण्याचा ठराव राज्य साहित्य संस्कृती मंडळानं एकमतानं मंजूर केल्याचं कळतंय। हे नाटक शासकीय संग्रहातून वगळण्याचा निर्णय राज्य सरकार घेणार असेल तर त्याला मंडळाचा पाठिंबा असेल असं राज्य सरकारला कळवण्यात आल्याची माहिती आहे। त्यामुळे राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ प्रकाशित करत असलेल्या संपूर्ण गडकरी खंड 1 मधून राजसन्यास हे नाटक वगळलं जाईल। आमदार अमोल मिटकरी यांनी याबाबत आक्रमक भूमिका घेतली होती आणि या विषयाचा पाठपुरावा केला होता। मजकुरावर आक्षेप घेणारं पत्र आणि हा मजकूर वगळण्याची मागणी त्यांनी राज्य सरकारकडे केली होती। मिटकरींनी सरकार आणि साहित्य मंडळाचे आभार मानले। या विषयाकडे सर्वात आधी लक्ष वेधणाऱ्या एबीपी माझाचेही मिटकरींनी आभार मानले। राज्य सरकार कोणत्याही महापुरुषांची बदनामी खपवून घेणार नाही अशी ग्वाही सुद्धा दिली। महाराष्ट्र शासनाचे आभार तर मानतोच, पण एबीपी माझा चॅनलचे विशेष आभार मानतो, कारण अधिवेशनामध्ये बजेटच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये या मुद्द्याला वाचा पहिल्यांदा आपल्या चॅनलने फोडली होती। त्यानंतर याचं गांभीर्य सरकारच्या लक्षात आलं आणि आज आनंदाचा क्षण आहे। आनंदाचा एक छत्रपती शंभूराजांना इतक्या वर्षानंतर साहित्यातून जर न्याय मिळत, साहित्याची जी त्यांच्यावर म्हणजे औरंगजेबाने त्यांना छळ करून मारलं हे आपण दाखवतो किंवा सांगतो, पण साहित्यात सुद्धा त्यांचा किती छळ झाला होता त्याला एक प्रामाणिक न्याय देण्याचं काम आमच्या महायुतीच्या सरकारने केलं। शंभूराजे हा महाराष्ट्रासाठी जिव्हाळ्याचा विषय असल्यानं सर्वच पक्षांनी याबाबत सामंजस्याची भूमिका घेतलेली दिसली। खरं तर याला नाट्यकृती म्हणून बघितलं पाहिजे, हे जितकं खरं आहे, कारण गडकरी हे मोठे या संदर्भातले साहित्य आणि नाट्य क्षेत्रात त्यांचं कार्य आहे। परंतु असं असताना संभाजी महाराज हा एक राष्ट्राभिमान आहे, धर्माभिमान आहे आणि म्हणून यांच्यावर लिहित असताना निश्चित आधीच्या काळामध्ये अन्याय झालेला आहे। तो अन्याय दूर करण्याचा प्रयत्न जर आता होत असेल तर मला वाटत नाही त्याच्यात फार काही वावगा आहे। राम गणेश गडकरी यांचं इतर कार्य मान्य, मात्र राजसन्यास मधील लिखाण बदनामीकारक आणि आक्षेपार्ह असल्याचं मत ज्येष्ठ विचारवंत सदानंद मोरे यांनी व्यक्त केलं। तिचे गडकरी सगळ्या महाराष्ट्राला सगळ्यांना मान्य आहे, तो मुद्दा कधीच उद्भवणार नाही गडकरींच्या बद्दलचा। फक्त ही तर गडकरी फसले जरा जास्तच करायला गेले। आता कसं आहे की कवी, नाटककार वगैरे लोक थोडंफार अतिशयोक्ती करतातच, पण हे जरा जास्त झालं। याच्याबद्दल सगळ्यांचं एकमत झालं मंडळाचं आणि सगळ्यांनीच असा ठराव केला शिफारसवाला की सरकारच्या या निर्णयाला मंडळाचा नक्की पाठिंबा आहे। छत्रपती संभाजी महाराजांबाबत जाणीवपूर्वक किंवा अजाणतेपणी केलं गेलेलं बदनामीकारक लिखाण वगळलं जावं अशी शंभू प्रेमींची अनेक वर्षांची मागणी होती। ती या निमित्तानं पूर्ण होते याचा आनंद आहे। ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा।